वास्तविकता अशी आहे, जे डोळ्यानं दिसतं ते खोटं आहे, जे दिसत नाही ते खरं आहे, नाही का? जे दिसत नाही ते खरं आहे. संसारामध्ये जे दिसल ते सर्व खोटं आहे. सर्व जाणार, सर्व जातं, काहीच नाही राहत. जे दिसून राहिलं ते जाणार, पण जे दिसत नाही, देव दिसतो का? दिसतो का देव? मग तो खरा आहे का खोटा आहे? आणि तुम्ही म्हणसान देव पाहिलाच नाही, आम्ही खोटा मानतो. बरं, दुसरं उदाहरण, तर तुम्ही हवा दिसते का ज्याच्यावर जिवंत आहे? दाखवा हवा मला. दिसते का हवा? दिसते का? मग आहे का नाही आहे? तुम्ही म्हणसाल ना जे दिसत नाही ते खोटं. मग हवा दिसत नाही, जगून कशावर राहिले? तसा सूर्यप्रकाश दिसतो का? तुम्ही म्हणसाल ना आता कोळ्यात टाकलं, आता कोळ्यामध्ये टाकलं. सूर्यप्रकाश दिसतो का महाराज? हे एवढं दिसून राहिलं तर नाही. सूर्यप्रकाश कधीही दिसत नाही का? सायन्स सांगतो, सायन्स सायन्स असं म्हणतं सूर्यप्रकाश दिसत नाही, सूर्यानं प्रकाशित केलेली वस्तू दिसून राहिली आपल्याला. बरोबर? हे सायन्स आहे. सूर्यानं प्रकाशित केलेली वस्तू दिसत आहे. दाखवा प्रकाश. आता तो इकडून हात आहे, इकडून हात आहे, दिसते काय मधात प्रकाश तुम्हाला? नाही दिसत. त्यानं हे दिसून राहिलं, त्यानं प्रकाशित केलेली वस्तू आहे, ती वस्तू तुम्हाला दिसतं. प्रकाश दिसत नाही, तसेच हवा दिसत नाही, पण ती हवेची झुळूक आली का दिसतं. हे दिसतं, पण ते जे दिसत नाही ते सत्य आहे. म्हणजे दिसतं. डहाळे महाराज सत्य आहे का असत्य आहे? दिसतं म्हणजे खोटं आहे का खरं आहे? हाही जाणारच आहे ना बाबा. जे नाही का, जे जाते ते खोटं आहे. जर सत्य असतं तर निरंतर राहिलं असतं, नाही का? देव निरंतर आहे, हवा निरंतर आहे, सर्वच गोष्टी निरंतर आहेत. तर म्हणून आता सुख आणि दुःखामधलं तुम्हाला फरक सांगतो काय? हा, तुम्ही मान्य कराल त्याला. मला सांगा, आनंद आणि दुःख ज्याला म्हणतो आपण. आता एखाद्याला 12 वर्ष, म्हणजे बघा, एखाद्याला पुत्र संतान नाही, 18 वर्ष झाले. किती? बघा, प्रश्न तुम्हालाच करतो मी, उत्तरे तुम्हाला द्यावं लागेल. जे सांगल ते त्याचं उत्तर द्यावं लागेल. 18 वर्षापर्यंत ज्याला पुत्र संतान नाही आणि अचानक पुत्र झाला, पुत्र झाला, मग आता तुम्ही सांगा, दुःख झालं त्याला का आनंद होईल का दुःख होईल? आनंदवाले हात वरते करा, खरं इमानदारीनं. आनंदवाले हात वरते करा, करा ना तुम्ही इकडे. 18 वर्षानंतर झालं ना, हो, आनंद होईल का दुःख होईल? आनंद झाला. आता दुःखावाले वरती हात करा, कोणाचाच नाही, दुःख होणार नाही. मी एकटाच हात वरती करतो, मी महाराज, मीच करतो हात. दुःख होईल दुःख. तुम्ही म्हणसाल महाराज कसं काय? सिद्ध करून दाखवतो ना, तुम्हाला मानाच लागल. आनंद कशामध्ये असतो आणि दुःख कशामध्ये असतो? आनंद, 18 वर्षापर्यंत मुलगा नव्हता, मुलगा झाला, गावभर पेढे वाटले दादा, गाव जेवण दिलं, नगर भोजन दिलं, त्याच्या भारोभार प्रसाद वाटला, नाही का? पहिल्या दिवशी आनंद झाला. बघा, त्याची आई इकडून म्हणजे या गालाचा मुका घेऊ का त्या गालाचा मुका घेऊ का त्या गालाचा मुका घेऊ, असं करता करता 1 महिना झाला, 2 महिने झाले, तब्बल 6 महिने झाले. मांडीवरून लेकरू खाली पडलं तर बायकोच्या गालफटात एक थापड मारली
आतापर्यंत नव्हतं आणि आता झालं तर तुले वागवता नाही येत का? जेव्हा असं म्हटलं आणि त्याच्यानंतर 12 महिने झाले त्या पोराला. 12 महिन्यानंतर 12 महिने झाल्यानंतर पुन्हा आणखी 2 वर्ष झाले. ते पोट्ट काय करून राहिलं, ते त्रास देऊन राहिलं आईले. आई काय करते, जाते जाते रडून राहिलं म्हणून झटपण कान फटात देऊन देते त्याच्या. पहिल्यानं काय करत होती, या गालाचा घेऊ का त्या गालाचा घेऊ आणि त्याच गालावर थापड मारली. बघा मी स्पष्ट करून देत आहो दुःख काय सुख आनंद काय. ज्या गालाचे मुके घेतले तिनं त्याच गालावर थापड मारणं चालू केली. मग ते 5 वर्षाचं झालं. ते गाव पोट्ट्याही संग जाय. शाळेत गेल्यानंतर एक पोट्टे डशे ते डशे. मग ते काय हे कंप्लेंट घरी आली का आई त्याले काडीनं मारायला लागली. कशानं? काडीनं मारायला लागली. काडीनं मारता मारता ते थोडं मोठं झालं. मोठं झाल्यानंतर हे गावातल्या उपस्त्या आणत होतं. बाप जोड्यानं मारायला लागला. तुमचा परमोच्च झालेला आनंद कसा होत चालला? आनंद वृद्धी होऊन राहिली का रास होऊन राहिला? आनंदाचा रास होता, सुखाचा रास होत आहे. 20 वर्षाचा झाला, 25 वर्षाचा झाला. 25 वर्षात लग्न केलं. सुंदर बायको घरामध्ये आली. जशी बायको घरामध्ये आली तर बायकोने दमबाजी सुरू केली नवऱ्याला. मध्ये तुमच्या माय बापाले सांभाळा. जसं म्हटल्यानंतर माय बापाला यानं नाही का मारणं चालू केलं. एक दिवस तार दिशा आईच्या कमरड्यामध्ये लात मारली. अरे आई म्हणते त्यावेळेस, अरे हरामखोरा झाला तेव्हाच मेला असता तर पुरला असता. लात मारायला जगलास का? शब्द आताचे 25 वर्षाचे होय. शब्द 25 वर्षाचे होय. पहिल्या दिवसाचा आनंद किती होता आणि 25 वर्षानं किती झाला? मायनस मध्ये गेला. मेलो असतं तर पुरलो असतं म्हणते. काय झाला आनंद? राहिला का आनंद? दिवसेंदिवस रासमान म्हणजे झालेला आजचा जो परमानंद ज्याला म्हणतो आनंद, परमोच्च आनंद, तो दिवसेंदिवस कमी 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 होत गेला. संसारामधला आनंद होय हा, तो एक दिवस शून्याच्या पलीकडे मायनस झाला. हा होय खोटा आनंद. आता खरा आनंद सांगतो तुम्हाला. तुम्ही काय म्हटलं होतं? आनंद झाला, सुख झालं, त्याला म्हटलं होतं ना. खरं कोण ठरलं मग? महाराज नेहमी सत्यच आहे, कारण सत्यवादी नाव आहे हरिश्चंद्र. खोटं नाही सांगितले जाते तो. आणि आता खोटा आनंद कशाला म्हणतात बघा, समजून जा. एखाद्या मनुष्याला हा परमार्थ आहे, या परमार्थाची गोडी आहेच नाही, धरून बांधून नाही का. आमच्या यजमानांनी नाही का, विलासराव हरिभक्तपराय विलासरावांनी एखाद्याला म्हटलं, चालणार रे का सुंदर भागवत चालू आहे राजा डहाळे महाराजांचं नाही का. तो म्हणे नाही नाही ते तुम्हाला दिलं महाराज, आम्हाला काही नाही त्याचं. त्यांनी आज म्हटलं असं, पुन्हा दिसला, अरे चालणार रे चालून तपा. त्याला असं वाटलं हा आपला मित्राजवळ आपल्या जवळचा आहे, त्याला म्हणते ना जाऊनच पाव. आल्यानंतर तो बसेलही तर समोर बसणार नाही, तो माग बसला. पण मी जे सांगत होतो जे तत्वज्ञान त्याला काहीतरी अंश पटलं त्याला. नाही मी आतापर्यंत मानत नव्हतो देवाला, पण डहाळे महाराजांनी जे मध्ये ओपन करून खोलवर पर्यंत नेलं आणि आता मला ते पटलं बा, नाही मानावं लागलं. मग त्या दिवसाचं सत्र झालं. मग दुसऱ्या दिवसाच्या सत्राला त्याला सांगावं लागलं नाही महाराज, तो ऑटोमॅटिक येऊन बसला. असं करता करता तो 7ही दिवस त्याला गोडी लागली. मग ह्या सप्ताह झाल्यानंतर दुसरा सप्ताह लागला कुठं,
त्याला कोणी बोलावला गेलं नाही, पण पहिल्या नंबरामध्ये जाऊन बसत होता. असं करता करता जेवढे काही या दर्यापूरमध्ये सप्ते होत होते तेवढे सप्ताह एकही सोडत नव्हता. असं करता 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 12 वर्ष झाले तो घरी जाऊन तप करत म्हणजे जप करत होता, ध्यान करत होता. ध्यानामध्ये समाधी लागत होती. 12 वर्षानं समाधी लागली. समाधी लागता लागता त्याला एवढा आनंद झाला, त्याला ब्रह्मानंद म्हणतात. एवढा आनंद झाला, तो गदगद गदगद झाला. देवाचं नाव काढल्याबरोबर डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. हा परमोच्च आनंद ब्रह्मानंद आहे. मग हा पहिल्यानं होता का, आणि शेवटी किती झाला, ब्रह्मानंद. आणि हा परमात्म्यातला आनंद आहे. क्षणोक्षणी वर्धमान